26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड अबू जुंदाल याची रवानगी आता आर्थर रोड कारागृहातील कसाबच्या स्पेशल सेलमध्ये करण्यात येणार आहे। या अंडा सेलसाठी जवळपास 5 कोटींचा खर्च केला गेला होता। जुंदालची इथे रवानगी करण्याबाबतचा निर्णय लवकरच महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कसाबच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहातील विशेष खोलीवर राज्य सरकारने कोट्यवधींचा खर्च केला होता। ही स्पेशल सेल बॉम्ब आणि फायरप्रूफ आहे। 10x10च्या या खोलीत प्रसाधनगृह, कॉट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय आहे। कसाबच्या फाशीनंतर ती खोली रिक्त झाली आहे। आता या खोलीत 26/11च्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अबू जुंदाल याची रवानगी करण्यात येणार आहे, कारण गुप्तचर विभागाने जुंदालच्या जीवाला धोका असल्याचे संकेत दिलेत। काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कातिल सिद्दीकी याची हत्या करण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। सध्या जुंदालला ठेवण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहातील बराकीत सीसीटीव्ही यंत्रणा नाही आहे, त्यामुळे जुंदालच्या सुरक्षेबाबत कोणताही धोका पत्करण्यास राज्य सरकार तयार नाही। कसाबचा हिसाब झालाय, पण 26/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू जुंदाल आता पोलिसांच्या ताब्यात आहे। या आरोपीलाही कसाबप्रमाणे सुरक्षित ठेवलं जाणं गरजेचं आहे। त्यामुळे पोलिसांनी आता कसाबच्या अंडा सेलमध्ये अबू जुंदालला ठेवणं शक्य आहे का याची चाचपणी सुरू केली आहे। त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झालेत। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।